मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, भाजप किंवा इतर कोणत्याही पक्षामध्ये जाणार नाही, माजी आमदार राजन साळवी यांचं स्पष्टीकरण. तर नाराजीच्या बातम्या अफवा असल्याचा साळवींचा दावा. राजन साळवी पराभवाच्या नंतर नक्कीच अस्वस्थ आहेत, आमचा संपर्क झालाय. संजय राऊत यांची माहिती. तर शिंदे स्वतः कोणत्या वाटेवरती आहेत ते पहा, राऊतांचा टोला. आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक. आज दुपारी 12 वाजता मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार नाहीत. आज रात्री उशिरा अजित पवार परदेशामधून मुंबईला परत येतील. महामंडळाकडून 15% भाडेवाढीचा प्रस्ताव. आज मंत्रिमंडळ याला मान्यता देणार का, याकडेही लक्ष. खातेवाटपाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक. या बैठकीमध्ये मस्साजोगचे सरपंच हत्या प्रकरणावरतीही चर्चा होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारकडून एसआयटीची स्थापना. यामध्ये एकूण 10 अधिकाऱ्यांचा समावेश. सीआयडीच्या आर्थिक गुन्हे शाखेचे उपमहानिरीक्षक बसवराज तेली उद्या करणार केसमध्ये तपास. देवेंद्र फडणवीसांनी किती जणांना सोडलं आणि अडकवलं याच्या तपासासाठी एसआयटी हवी. संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांवरती हल्लाबोल. वाल्मिक कराडची नार्को टेस्ट करा, मग सगळंच बाहेर येईल. सचिन खरात यांची देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. मात्र या संदर्भात अद्याप घोषणा झालेली नसल्याचं गडकरी यांचं स्पष्टीकरण. 18 माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि 12 माजी खासदारांना अजूनही पुरवली जातीय सुरक्षा व्यवस्था. भागवत कराड, व्ही.के. सिंग यांना मिळतीये सुरक्षा सूत्रांची माहिती. गडचिरोलीमध्ये आता फक्त 46 सशस्त्र नक्षलवादी शिल्लक. पोलीस अधीक्षकांची एबीपी माझाला माहिती. 2 वर्षांमध्ये गडचिरोली पूर्णपणे नक्षलवाद मुक्त करू. पोलीस अधीक्षक निलोत्पल यांचं वक्तव्य. दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाला भेट दिल्याच्या नंतर पंतप्रधान मोदींनी केलं फडणवीसांचं कौतुक. महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांमधून ईज ऑफ लिव्हिंगला नक्की चालना मिळेल. मोदींची एक्स पोस्ट. मुख्यमंत्र्यांची बदनामी तसंच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या प्रकरणी 12 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून केला होता शेअर. अतुल सावेंनी मंत्रिपदाचा पदभारही स्वीकारला. ओबीसी विकास, दुग्ध विकास तसंच ऊर्जा नूतनीकरणाची सावेंवरती जबाबदारी. भाजप आमदार प्रशांत बंब संभाजीनगर महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार. आयुक्त आणि प्रशासक यांनी कोट्यवधींचा अपहार केल्याचा बंब यांना संशय. लोकप्रतिनिधी असूनही माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावामध्ये 2 गटामध्ये झालेल्या वादाच्या नंतर लागू झालेली संचारबंदी आज रात्री 8 वाजेपर्यंत असेल. जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत संचारबंदी शिथिल केली जाईल. धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी वादावरती दुसऱ्या दिवशी सुद्धा तोडगा नाही. आंदोलनामुळे नागरिकांच्या कामाचा खोळंबा. आंदोलकांसोबत जिल्हाधिकारी आज चर्चा करणार. आज 66वा महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन मुंबईच्या जोगेश्वरीमधल्या एसआरपीएफच्या मैदानामध्ये करण्यात आलंय समारंभाचं आयोजन. मुंबईमध्ये कोणत्याही ठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास लवकर पोहोचता यावं यासाठी कोस्टल रोडवरती 2 अद्ययावत सुविधा असलेली फायर स्टेशन्स उभारली जाणार. मुंबईत पालिकेच्या उपाययोजनांमुळे बोरिवली भायखळ्यामधल्या हवेच्या गुणवत्तेमध्ये किंचित सुधारणा. समाधानकारक सुधारणा होण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून बांधकामांवरती बंदी. हवा प्रदूषण नियंत्रण नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या 39 बांधकाम व्यावसायिकांना ठाणे महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस. 39 व्यावसायिकांना तातडीनं काम थांबवण्याचे आदेश. वर्षाच्या सुरुवातीलाच मुंबईकर उकाड्यामुळे त्रस्त. काही भागामध्ये धुकं आणि ढगाळ वातावरणामुळे पहाटे आणि रात्रीचा गारवा कमी. तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यामध्ये पुन्हा एकदा थंडी जोर धरणार. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोनं खरेदीमधून मुंबईमध्ये 400 कोटी रुपयांची उलाढाल. जानेवारी अखेरपर्यंत सोन्याचा दर तोळ्याला 1 लाख रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता. 31 डिसेंबरच्या रात्री भारतीयांनी बिर्याणीला सर्वाधिक पसंती दिल्याचं समोर. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरती बर्गर आणि पिझ्झा. पालघरकरांनी रिचवले 1100 कोटी रुपयांचं मद्य. 11 महिन्यामध्ये 3 कोटी 17 लिटर मद्याची विक्री. नागपूरमध्ये नाकाबंदीच्या दरम्यान 41 लाख रुपयांची रोकड जप्त केलेली रक्कम हवालाची असण्याची शक्यता आहे. दुचाकीमध्ये रोकड लपवून नेणाऱ्या 2 जणांना नागपूर पोलिसांनी केली अटक. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानामधल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शिल्पाच्या भिंतीला मोठं भगदाड. भिंतीला पडलेल्या भगदाडामध्ये घाणीचं साम्राज्य.
तुळजाभवानी मातेचं मंदिर मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमेच्या दिवशी 22 तास खुलं राहील. भाविकांच्या वाढत्या गर्दीमुळे मंदिर प्रशासनाचा निर्णय. लोणावळ्यामधल्या एकविरा गडावरती हुल्लडबाजांनी फोडले फटाके. फटाके फोडताच मधमाशांचा भाविकांवरती हल्ला. मधमाशांच्या हल्ल्यामध्ये अनेक भाविक जखमी. ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधून सोडण्यात आलेल्या गिधाडाने तब्बल 4000 किलोमीटरचा प्रवास करून थेट तमिळनाडू गाठलं. महाराष्ट्राव्यतिरिक्त अन्य 5 राज्यांमधून झालेल्या या गिधाडाचा प्रवास दखलपात्र ठरला. डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईचे प्रयत्न. मालवणमधल्या तळाशील समुद्रामध्ये सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांकडून डॉल्फिनचा व्हिडिओ पोस्ट. महाराष्ट्रामधली पहिली तरंगती जेट्टी सिंधुदुर्गमधल्या मालवणमधल्या दांडी समुद्र किनाऱ्यावरती कार्यान्वित. तरंगत्या जेट्टीवरून 5 मिनिटांमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जाता येणार. विशाळगड आणि विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर लागू झालेली संचारबंदी उठवण्याची नागरिकांची मागणी. या संदर्भामध्ये कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन. नंदुरबारमधील वातावरण बदलाचा टरबूज आणि खरबूज उत्पादकांना फटका. फळांना तडे गेल्यामुळे उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत. धाराशिवच्या नारंगवाडीमध्ये शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नसल्यामुळे शेती पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची रात्रपाळी. गावामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प असूनही शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा नाही. धाराशिवमध्ये नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांची शोध मोहीम. 128 दुकानदारांना बजावली नोटीस. भंडाऱ्यामध्ये धानाचे 36 कोटी रुपयांचे चुकारे ऑनलाईन पद्धतीनं जमा. पणन महामंडळानं जमा केलेल्या चुकाऱ्यामुळे जिल्ह्यामधल्या धान उत्पादकांना नव्या वर्षामध्ये दिलासा. गोंदियामध्ये घरकुल लाभार्थ्यांकडून 10,000 रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी कनिष्ठ अभियंत्यासह त्याच्या 2 साथीदारांना अटक. गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. कोल्हापूरच्या कसबा पावड्यामध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेली व्यक्ती झाली जिवंत. अँब्युलन्समधून घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे शरीरामध्ये दिसल्या पुन्हा एकदा हालचाली. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याच्या नंतर आरोपी विशाल गवळीने मुलीचा गळा दाबला. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालामधून निष्पन्न. किरकोळ कारणावरून नशेखोराकडून एकाची चाकूने भोसकून हत्या. छत्रपती संभाजीनगर शहरामधल्या हर्षनगरमधली घटना. साताऱ्यामधल्या कास पठाराच्या जवळ तरुणाचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ. तरुणाची हत्या झाल्याचा अंदाज. दरीचा फोटो काढत असताना पर्यटकांना दिसला मृतदेह. सांगलीमध्ये एका दुचाकी चोरट्याकडून 19 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस. चोरीच्या दुचाकी सांगली LCBनं केल्या जप्त. चंद्रपूरमध्ये ट्रकची दुचाकीला जोरदार धडक. भीषण अपघातामध्ये आजी आजोबांसह 2 वर्षांच्या नातीचाही मृत्यू. ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. रोह्यामधल्या हाटावमधल्या युबॅक कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग. आगीमध्ये कंपनीचं मोठं नुकसान. कोणतीही जीवितहानी नाही. गुगल पे, फोन पेला NPCI कडून दिलासा. NCPIनं डिजिटल देयक कंपन्यांवरती बाजार हिस्सा 30% मर्यादित राखला जावा यासाठी निर्धारित केलेली मुदतवाढ 2 वर्षांनी वाढवली. भोपाळमध्ये 40 वर्षांपासून बंद असलेल्या युनियन कार्बाइड कारखान्यामधून 377 टन विषारी कचरा काढण्यात आला. कचरा ट्रकमध्ये भरून पिथमपूरला नेण्यात आला. जम्मू आणि काश्मीरमधल्या डोडामध्ये थंडीचा कहर. वाहता धबधबा सुद्धा गोठला. काश्मीरच्या सर्व शहरांमध्ये तापमान अजूनही उणेच. शिमल्यामध्ये आईस स्केटिंगला सुरुवात. आईस स्केटिंग रिंकवरती स्केटिंग करणाऱ्यांची गर्दीही वाढली. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये जोरदार बर्फवृष्टी. घरांच्या छतावरती आणि झाडांवरती बर्फ साचला. पारा उणे 7.5 अंशांवरती. जम्मू काश्मीरमधल्या अनेक भागामध्ये जोरदार बर्फवृष्टी. अनंतनागमध्ये पारा उणे 8 अंशांच्या खाली. नद्या आणि नाल्यांचं पाणी सुद्धा गोठलं. अनंतनागमध्ये रस्त्यांवरचा बर्फ बाजूला हटवण्याचं काम सुरू. हिमाचल प्रदेशमधल्या पर्यटन स्थळांवरती बर्फवृष्टी सुरू. सोलांग व्हॅलीमध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. उत्तराखंडच्या चामोलीमधल्या गमसालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या पर्यटकांची सुटका. ITBP आणि BRO कडून पर्यटकांना मदत. अमृता फडणवीसांनी शेअर केला मुलगी दिविजासोबतचा व्हिडिओ. गाणं गाऊन स्वागत केलं नव्या वर्षाचं. बुमराचा कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम. ICC कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये 907 रेटिंग. बुमरा 907 रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय बॉलर. नव्या वर्षामध्ये भारत खेळणार 10 कसोटी सामने. ऑस्ट्रेलियाच्या विरोधामध्ये पहिला कसोटी सामना. भारत ऑस्ट्रेलिया 5वा कसोटी सामना उद्यापासून सिडनीमध्ये.
उद्या टॉसच्या वेळीच आम्ही अंतिम 11 जणांची टीम ठरवू. रोहित शर्मा खेळणार की नाही या प्रश्नावरती गौतम गंभीरचं उत्तर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.